नमस्कार. स्वादिष्ट स्वयंपाक करताना अत्यंत महत्त्वाच्या टिप्स 21. नंबर 1. हंगामी पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना कागदी पेपरमध्ये गुंडाळूनच फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे जास्त काळ हिरव्यागार राहतात. चुकूनही प्लास्टिकच्या पिशव्यांचा आपण वापर करू नका. नंबर 2. कांदा कापण्याआधी तो 2 भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा. अशाने कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही. नंबर 3. कोथिंबीर जर सुकून गेली असेल तर कोथिंबीरीची देठ थोडा वेळ पाण्यात बुडवून ठेवल्यास कोथिंबीर एकदम फ्रेश ताजीतवानी दिसेल. नंबर 4. झुरळासाठी सर्वात प्रभावी घरगुती उपायापैकी एक म्हणजे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा साखरेत मिसळावा. हे मिश्रण घरातील ज्या कोपऱ्यातून झुरळ येतात तिथे घालावे. झुरळे हे साखरेकडे आकर्षित होतात, जे आमिष म्हणून काम करतात आणि बेकिंग सोड्याने ते झुरळ मारल्या जाते. यामुळे हे अवश्य करावे. नंबर 5. घरात खूप लाल मुंग्या आल्या असतील तर त्या जागी हळद टाकल्यास पूर्णपणे मुंग्या नाहीशा होतात. नंबर 6. टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ आणि टोमॅटो शिजवून घ्या. अशाने टोमॅटोची साल पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा वापर आपण सूप, भाजीची ग्रेव्ही किंवा ज्यूससाठी करता येतो. नंबर 7. मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यात शेंगदाण्याचा कूट तुम्ही घालू शकता. याशिवाय मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यात 1 चमचा वरून तेल टाका. यामुळे भाजी कडू लागत नाही. नंबर 8. मसाल्याच्या भाजीचा रस्सा घट्ट होण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचे कूट, काजूची पूड, टोमॅटो प्युरी किंवा मग सुक्या खोबऱ्याचा किस वापरू शकता. यामुळे भाजीला घट्टपणा येतो. नंबर 9. कोणतीही भाजी करताना कांदा तेलामध्ये पूर्ण परतल्यानंतरच टोमॅटो टाकावा, कारण जेव्हा कांद्यामध्ये टोमॅटो पडतो तेव्हा टोमॅटोच्या पाण्याने कांद्याचे परतणे थांबते आणि त्यामुळेच कांदा कच्चा राहू शकतो. नंबर 10. काळा मसाल्याची वाटणाची भाजी करताना मसाला वाटताना त्यामध्ये 1 किंवा 2 हिरव्या मिरच्या अवश्य घातल्यास भाजीची चव खूप चविष्ट होते. नंबर 11. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी कारले, मेथीची भाजीचा अवश्य आहारात समावेश करावा. नंबर 12. कोणताही पदार्थ गॅसवर उकळत असताना किंवा गरम होत असताना त्यात कोथिंबीर टाकू नका. भाज्या किंवा वरण करून झाल्यावर जेव्हा तुम्ही गॅस बंद करता त्यानंतर साधारण अर्ध्या 1 मिनिटाने पदार्थावर कोथिंबीर टाका आणि मग त्यावर झाकण ठेवा. कोथिंबीरीचे फायदे शरीराला मिळतील. नंबर 13. उकळलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका. काही वेळ थंड पाण्यात ठेवा. अशाने अंड्याची साल पटकन निघतील. नंबर 14. कुकरमध्ये डाळ शिजत घातल्यानंतर शिट्टी झाली की काही वेळा प्रेशरमुळे आतील हळदीचे पाणी फसफसून बाहेर पडते. यामुळे आपला कुकर खराब होतो. म्हणून कुकरचे झाकण लावण्याआधी कुकरच्या काळी रबरी रिंग फ्रीजमध्ये अवश्य ठेवावी. 2 मिनिटांनंतर लावल्यास कुकरला घट्ट बसून पाणी बाहेर पडणार नाही. नंबर 15. महिलांना युरिनची समस्या असल्यास रात्री 2 टीस्पून धने भिजू घालून सकाळी रिकाम्या पोटी धने पाणी गाळून पिल्यास लगेच आराम होतो. नंबर 16. भाजीला किंवा वरणाला फोडणी देताना
काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत। सुरुवातीला तेल चांगले गरम होऊ द्या, नंतरच त्यात मोहरी टाका। मोहरी तडतडली की नंतरच जिरे टाका। काही जण काय करतात तर जिरे मोहरी एकत्र तेलामध्ये टाकतात, पण अशा पद्धतीने मोहरी तडतडेपर्यंत जिरे पूर्णपणे जळून जाते। यामुळे भाजीला किंवा वरणाला धुरकट किंवा करपलेला वास लागू शकतो। नंबर 16, आलू पराठे करताना सारणामध्ये थोडी कसुरी मेथी नक्की टाका। यामुळे पराठ्यांना एक वेगळाच स्वाद येऊन पराठे अधिक चविष्ट होतात। नंबर 18, किसणीवर गूळ किसताना किसणीला किंवा विळीला तेलाचा हात लावावा, अशाने अजिबात गूळ चिकटत नाही। नंबर 19, इडली डोशाचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये 2 किंवा 3 हिरव्या मिरच्याचे तुकडे घालावेत। मिरच्यामुळे इडली डोशाचे पीठ जास्त आंबट नाही किंवा जास्त आंबट होत नाही। नंबर 20, सिंक मधील दुर्गंधी घालवण्यासाठी गरम पाणी हा सर्वात सोपा उपाय आहे। हा उपाय करण्यासाठी साधारण 2 ते 3 लिटर पाणी चांगलं तापवून घ्या। उकळून घेतलं तरी चालेल। यानंतर हे उकळतं पाणी सिंक मध्ये ओता। यामुळे सिंकच्या पाईपला आतून चिकटलेली घाण निघून जाईल आणि दुर्गंधी येणे कमी होईल। दिवसातून हा उपाय 2दा तरी अवश्य करावे। नंबर 21, जुनी लोक बाजरीची भाकर म्हशीच्या दुधासोबत कुस्करून खात असल्याने शरीरातील अशक्तपणा, पुरुषत्व, कमजोरी दूर होत होती। नंबर 22, ज्वारीची किंवा तांदळाची भाकर करताना जर भाकरी मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि नंतर भाकरी थापून घ्या। बिलकुल भाकरी तुटणार नाही किंवा मोडणार नाही। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून खूप खूप आभार। व्हिडिओतील किचन टिप्स आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक, कमेंट करा। तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।